मानसिक आजार कोणाला होऊ शकतो, कोणाला पण होऊ शकतो. पण आपल्याकडे नॉर्मली काय गैरसमज आहेत की मानसिक आजार ज्यांच्याकडे पॅरेंटिंग व्यवस्थित नाही झाली, ज्यांच्याकडे खूप जास्त ट्रॉमा आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की या मित्राच्या संगतीमुळे राहून याला मानसिक त्रास झाला आहे, खूप जास्त टेन्शन आहे, बायको सतत किरकिर करते म्हणून त्रास झाला आहे, असं काही लोकांना वाटतं. बट असं काही नाहीये. काय असतं ना, या सिच्युएशन्समुळे थोडी स्ट्रेसफुल सिच्युएशन तयार होते, त्यामुळे माणूस थोडा जास्त वल्नरेबल अँड ससेप्टेबल असतो. पण सगळ्यांनाच याच्यामुळे मानसिक त्रास होतो का? नाही. काही लोकांना स्ट्रेस अनावर होत नाही किंवा सहन होत नाही, आणि त्यामुळेच अशा वेळेस मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात विच इज व्हेरी सायंटिफिक, आणि त्यामुळेच आपल्याला मानसिक आजाराची लक्षणं उद्भवू शकतात. मग इट कॅन बी डिप्रेशन किंवा झोपेचे आजार असतील, एखाद्या स्किझोफ्रेनिया म्हणू शकतो, किंवा पॅनिक अटॅक किंवा एन्झायटी अशी लक्षणं दिसू शकतात. पण मानसिक आजार जर काही स्ट्रेस नसला तर होत नाही का? असं पण काही नाही. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला काहीच त्रास नसेल, म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित गोडी गुलाबीन एकदम परफेक्ट लाईफ आहे, तरी पण एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याच व्यक्तीला दोष द्यायचा नाही की तू असा वागतो किंवा तू जास्त विचार करतो म्हणूनच तुला मानसिक त्रास होतो. इट कॅन हॅपन टू एनीवन, यू, मी, एव्हरीवन आउट देअर.